मॉर्निंग मंडळी, राम राम. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे सगळे कॉस्को शॉपिंगसाठी. तर कॉस्को हे कॅनडातलं सगळ्यात मोठं होलसेलचं दुकान आहे. बघू शकता तुम्ही कॉस्को होलसेल. इकडे तुम्हाला आज फ्रायडे असल्यामुळे गर्दी पण खूप आहे, बघू शकता. आणि हा एक मोठा हार्टलँड टाउन सेंटर म्हणून एक कॉम्प्लेक्स आहे, जिकडे सगळे ब्रँडचे दुकानं आहेत. DSW, Lazy Boy फर्निचर, बनाना रिपब्लिक. तर इकडे सगळे ब्रँडचे दुकान आहेत. आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या आपण कॉस्टकोमधून शॉपिंग करतो, बल्कमध्ये जे लागतात ना आपल्याला गोष्टी, त्या दाखवणार मी तुम्हाला काय काय घेतो आपण कॉस्टकोमधून. तर चला तर मग आज जाऊया. तर आज आपण सगळे फॅमिली आलो आहे कॉस्टकोमध्ये शॉपिंग करायला. ॲक्च्युली काय झालं की थोडा टाईम झाला, मगाशीच पोचलो आम्ही. पण काय झालं की मी वॉलेट विसरलो. आणि हे जे होलसेल स्टोर आहे ना, तर तुम्हाला याची मेंबरशिप लागते. असं कोणी आतमध्ये येऊन याच्यामध्ये शॉपिंग नाही करू शकत. याची एक मेंबरशिप असते, वर्षाचे मिनिमम पेमेंट असतं $60 वगैरे. आणि ते पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही याच्या आतमध्ये येऊन शॉपिंग करू शकता. तर मी येताना आज काय झालं की वॉलेटच विसरलं, त्यामुळे ते काय एंट्री देत नव्हते. तर मग ते मेंबरशिप नंबर शोधस्तोपर्यंत थोडा टाईम घेतो. तर बघू शकता तुम्ही की आतमध्ये किती मोठं आहे, खूप गोष्टी आहेत. अख्खं फिरायला कमीत कमी 2 तास लागतात. पण गॅजेट्स, सगळं मी तुम्हाला हळूहळू 1 by 1 दाखवेल. पण आता एक थोडं ओव्हरव्ह्यू घ्या की कसं असेल टाईम. इकडे होलसेल असल्यामुळे काय होतं की थोडं ज्या बाहेरची जी प्राईज आहे त्या बाहेरच्या प्राईजपेक्षा थोडंसं कमी रेटमध्ये असतं. आणि त्याची जी किंमत असते ती खूप म्हणजे रिजनेबल असते. अफोर्डेबल नाही बोलू शकत मी, पण रिजनेबल असते. आणि जी क्वालिटी आहे ना ती खूप भारी असते क्वालिटी. काय नाही. तर आज आम्ही सगळे फॅमिली आलो आहे कॉस्को शॉपिंगसाठी. आणि इकडे ना असे मोठे कार्ड असतात की मोठे कार्ड असतात. काय होते की त्यांची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही एक आयटम त्याच्यात जर ठेवला, एवढी लोक तुम्हाला बघत असतात, तुम्हाला एक कॉम्प्लेक्स येतं की एक एवढ्या मोठ्या कार्डमध्ये मी एकच आयटम कसं घेऊन जाणार. मग लोक काय करतात, कार्ड भरत जातात. काही जे वाटतं ते नाही वाटतं, जे पाहिजे नाही पाहिजे, की एम्प्टी कार्ड कसं घेऊन जायचं ना, म्हणून ते सगळं घेऊन जातात. आणि पुढे जेव्हा बिलिंगचा टाईम येतो तेव्हा कळतं की बिल आउट ऑफ बजेट झालं. मग तर ते अशी स्ट्रॅटेजी आहेत. इकडेच नाही, सगळीकडे जेवढे हे सुपर स्टोअरचं जे कॉन्सेप्ट आहे की ते लोक अशा प्रकारे गोष्टी प्लेस करतात आणि प्राइजिंग जी असते अशा प्रकारे करतात. तुम्हाला वाटतं अरे काय कमीच आहे. पण जेव्हा तुम्ही ती अख्खी कार्ड भरते आणि जेव्हा बिलिंगचा टाईम येतो तेव्हा कळतं की नक्की काय सीन झालं आहे. तर बघू शकता फुलं वगैरे. इव्हन इकडे क्लोदिंगसुद्धा असते. क्लोदिंग पण यांची खूप छान असते, खूप छान क्वालिटीज असते. ब्लॅक जीन्स आहे. कर्कलँड हा कॉस्कोचा एक ब्रँड आहे. भारी आहे ना पॅन्ट, छान आहे, स्ट्रेचेबल. एवढ्याला आहे नॉर्मल 19.9. छान जॉगर्स पॅन्ट. सॉक्स आहे. तर विंटर येत आहे तर जॅकेट्स वगैरे आले छान कोलंबियाचे. 49. पण तुम्हाला इकडे लहान मुलांचे कपडे सुद्धा भेटतात. जे क्वालिटी जे असते ना खूप भारी असतं. सगळे जॅकेट्स, हाफ स्लीव्स, विंटरचे शूज आहेत मुलींसाठी. फीला स्पाइस रॅक किती भारी आहे. स्पाइस रॅक नावं पण त्यांची प्रिंट करून दिली. मसाल्यांचे डब्बे ठेवायचं आणि विथ मसाले भरून. आणि हे पूर्ण वर्षभराचा स्टॉक आपल्याला पुन्हा रिफिल करून देणार मसाल्यांचा.
हा आणि शिवाय त्याच्यामध्ये ओरेगॅनो, भारी किचन मध्ये ठेवायला. गार्लिक पावडर, करी पावडर आणि मसाले भरून आहे. भारी ना. एक कॉफी हां, तेव्हा माहिती आहे ना 150ला होतं. लास्ट टाइम जेव्हा आपल्याला पाहिजे होतं ना त्यावेळेला हे 150ला होतं आणि आता त्याची प्राइस 279 झाली. आणि एक नंबर क्वालिटी आहे त्याची. पूर्ण सेट आहे हा. 10 पीसचा सेट आहे. त्याच्यामध्ये 6चं सेट आहे. $279. ऑलमोस्ट किती झाले? ऑलमोस्ट 18,000. 18,000 झाले. पण वर्थ बाईंग आहे. वन टाइम आयुष्यभर जाईल. पॅनासॉनिकचा 199. खूप साऱ्या गोष्टी इकडे भेटतात आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात. आम्ही लोक नेहमी इकडे येतो पण सगळी शॉपिंग इकडे करत नाही कारण आपण इंडियन असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी इंडियन मसाले वगैरे इकडे भेटत नाही. पण सध्या आता मी बघायला लागलो की आपले इंडियन मसाले पण इकडे भेटायला सुरुवात झालेली आहे. तर अजून तिकडे पुढे आले मी तुम्हाला दाखवेल. पण बऱ्याचशा इंडियन गोष्टी पण इकडे भेटतात. तर निंजाचं एअर फ्रायर, कॉफी मशीन आहे, कॉफी ब्रुअर, मिक्सर, ब्लेंडर, बास्केटचं. मेजरिंग सेट. ते आपण म्हणतो ना की छोटी वाटी जेव्हा रेसिपी बनवताना छोटी वाटी मोठी वाटी तर त्याच्यासाठी मेजरिंग. फॅन वगैरे, सिलिंग फॅन. आणि हे परत एकदा स्केलेटन फॉर हॅलोवीन. ही आहे इलेक्ट्रिक सायकल. याची प्राइस आहे किती आहे? $2,000. $2,000 ऑलमोस्ट 1,20,000 झाले. 1,20,000 मध्ये भारतामध्ये तर मस्त बाईक येईल. आणि इकडं काय भेटतंय तर सायकल. कॅनडामध्ये घरांच्या प्राइस एवढ्या वाढत चालल्या आहेत की आता फक्त एकच घर उरलंय जे की मी अफोर्ड करू शकतो. जे आहे ते हे, त्याची किंमत आहे ऑलमोस्ट $1,600. म्हणजे ऑलमोस्ट ₹1,00,000 झाले. तर सध्या तरी मी हेच घर अफोर्ड करू शकतो. आता हॅलोवीन येत आहे ना तर लहान मुलांना वेगवेगळे कॉस्ट्युम आहे. ते फायर फायटरवाले आहे, हे काय माहिती कोण आहे. असे सगळे कॉस्ट्युम आहेत मुलांना. जसं आपल्याकडे फॅन्सी ड्रेस वगैरे असतं ना नवरात्रीमध्ये वगैरे त्यावेळेला, तर इकडे हॅलोवीनच्या टायमाला असं हे लोक कॉस्ट्युम घालून जातात. एलियन दिसते, रोबोट, योगर्ट. जसं फ्री सॅम्पल. कॉस्कोमधलं एक बेनिफिट. कॉस्कोमध्ये शॉपिंग करायचं अजून एक बेनिफिट म्हणजे जे नवीन ब्रँड मार्केटमध्ये येतात, फूड ब्रँड वगैरे, तर ते लोक काय करतात ते असे तर त्यांचे छोटे छोटे स्टॉल लावतात आणि त्या स्टॉलमध्ये ते लोक त्यांचे जे नवीन प्रोडक्ट आहे ते लोक सॅम्पलिंगला ठेवतात. म्हणजे लोकांनी टेस्ट करून जर त्यांना आवडलं तर ते लोक अजून त्याचं विकत घेऊ शकतात. हे स्लाइस मीट, पोर्क आहे. पोर्क म्हणजे डुक्कर. चीज वगैरे इकडे लोक असं भरपूर खातात. आपल्या लोकांना तर जाणार नाही पण हे लोक इकडचे लोक असे भरपूर गोष्टी खातात. चीजेस वगैरे खूप प्रकारचे चीजेस आहेत, खूप व्हरायटी. बघा ही मुलगी उभे नाही असे स्टॉल असतात, फ्री स्टॉल असतात. हे चिकन विंग्स फॅमिली पॅक $10.99. बघू शकता किती. हे कोंबड्या आहेत आणि कोंबड्या इथं बाय द वे तर कोंबड्या फ्रेश भेटत नाही आपल्या भारतामध्ये. जसं आपण जातो आणि कोंबड्या विकत घेऊन येतो तर इकडे असे
रेडी ईट फूड भरपूर असतात. सगळं असं घरी घेऊन जायचं, फक्त असेंबल करून खायचं. इकडे असे स्टॉल्स असतात जसं मी तुम्हाला सांगत होतो. तिकडं कट करते आणि एक देणार आणि ते लोक उभे ते सगळ्यांना देणार. कॉस्कोमध्ये येऊन तुम्ही शॉपिंग करा किंवा नका करू, पण तुमचं पोट नक्की भरेल. मेन कोर्सपासून ते सेवरी आयटम, स्नॅक्स आणि डेझर्ट सगळं तुम्हाला इकडे भेटेल. बघू शकता किती मोठे मोठे डबे क्रोसंटचे. बेल पेपर कलर्स, बेल पेपर. वांगी बघा इकडची. बेबी एक प्लांट कॅनडाचा प्रोडक्ट आहे सॉरी. काकड्या बघा केवढे मोठे आहेत तिकडचे. आपल्याकडे कसे असे बारके बारके असतात का नाही. अच्छा ह्या पण आहे बघा, ह्या बारक्या होत्या, ह्या मिनी क्युकंबर, ह्या पण कॅनडाचे प्रोडक्ट. कुकीज वगैरे. आणि बाय द वे यांची स्वतःची बेकरी पण आहे. तर हे भरपूर असे प्रोडक्ट इथेच इन हाऊस बनतात, त्यामुळे ते खूप फ्रेश असतात आणि त्यांची क्वालिटी पण खूप भारी असते. आणि काय अजून एक गोष्ट भेटली मला जी आपल्या सगळ्यांच्या खूप जवळ आहे इंडियन स्नॅक्समध्ये, पाणीपुरी. पाणीपुरी आहे पण असंच जे मी बोललेलं तुम्हाला की इकडे तुम्ही असं नाही की एक पॅकेट घ्या अर्धा पॅकेट घ्या, नाही. तुम्हाला इकडे थोडं बल्कमध्ये घ्यायला लागतं, त्यामुळे थोडंसं स्वस्त पडतं. तर हे 3 पॅकेट, तर हे पाणीपुरीचं 3 पॅकेट. त्याचं प्राईस लिहिली नाही आहे पण असेल ॲटलिस्ट 599ला तरी असेल. नान ब्रेड आहे, रेडी टू ईट नान ब्रेड. फक्त घरी जाऊन गरम करून खायचे. भरपूर आहे. हे इथं नाही बनत, हे बाहेरून येतात. एक कंपनी क्रिस्पी म्हणून, ती कंपनी हे बनवते. भरपूर आहे, बघू शकता कितीतरी प्रकारचे ब्रेड आहे तिकडे. फ्रीज तिकडे फ्रूट्स वगैरे आहेत. अंजीर बघा, फ्रेश अंजीर. बेरीज आहेत. बोलत होते की ते लोक इथेच बनवतात हे सगळ्या गोष्टी. कर्कलँड हे त्या कॉस्कोचं ब्रँड आहे. आणि बघू शकता आणि आपले पाव. पाव इकडे कॅनडामध्ये शोधणं खूप अवघड आहे. इकडे तुम्हाला वडा भेटेल, वडापाव पण भेटेल, पण ती जी वडापावची जी आपल्या पावाची मुंबई लादी पावची जी रेसिपी आहे किंवा जी टेस्ट आहे ती तुम्हाला इकडे नाही भेटणार. एवढी दुकानं फिरलो आहे त्या पावाच्या मागे. इवन मी घरी ट्राय पण केलेत पाव बनवायला, पण अजून काही तेवढं सक्सेस आलं नाही. जर कोणाकडे चांगली पावाची रेसिपी असेल तर प्लीज ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला शेअर करा आणि मी नक्की बनवून तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण दाखवेल की जसे पाव कसे झालेले म्हणून. तर प्लीज नक्की कमेंट करा. कॉस्कोचं फेमस रोटीसरी चिकन. रेडी टू ईट फूड खूप जसं मी बोललेलं तुम्हाला. सगळं मॅरिनेट वगैरे करून असतं, फक्त खाय. हे सगळे डिटर्जंट आहे, कपडे धुवायची साबण वगैरे. टिश्यू रोल, सोडाचे कॅन, कॅनडा ड्राय, पेप्सी. तसं मी तुम्हाला बोललेलं 1-2 असं काय भेटत नाही, घेतलं तर पूर्णच घ्यायला लागतं. तर 15 कोक 0 32 × 3 35 $15. किती वरपर्यंत स्टॅक. ज्युसेस वगैरे बघा, बघू शकता ज्युसेस वगैरे. चिप्स वगैरे. तर दूध आणि अंडी स्पेशली आपण इकडून घेतो, कारण इकडे खूप खपत आहे दुधाची आणि अंड्यांची. आणि इकडे तुम्हाला फ्रेश भेटतं. 1-2 ठिकाणी आम्ही छोट्या मोठ्या दुकानातून आणून पाहिलेलं, पण त्याचं काय होतं की ते गरम केली की स्पॉईल होतात, कारण त्यांचं स्टोरेज प्रॉपर केलेलं नसतं. आता मी हे आतमध्ये ज्या रूममध्ये आलं
ही अख्खी रूम बघू शकता तुम्ही वरती. ही अख्खी रूम फ्रीज आहे, म्हणजे यातलं आतलं टेम्परेचर लिटरली फ्रीजमध्ये उभं राहिल्यासारखं आहे, एवढं थंड आहे. इवन बटर, तूप वगैरे बनवायला बटर आपण कॉस्कोतून घेतो, आपलं होममेड बटर घी असतं. तर याचे आपण काय करतो की हे असे ब्लॉक भेटतात इकडे, हे ब्लॉक घेतो आणि हे मेल्ट करायचे. तर घी कसं बनवतो त्याची पण रेसिपी लवकरच तुम्हाला आपल्या व्हिडिओवर बघायला भेटेल की होममेड घी कसं बनवायचं बटरपासून. फ्रीज असतात. सगळे रेडी टू इट फिश अँड चिप्स. किटकॅटची आईस्क्रीम बघा, जापनीज ग्रीन टी इकडे. पिझ्झा आहे, रेडीमेड पिझ्झा 4 पॅक आहे, 14.99ला. नारळ पाणी बघा, वेटा कोको. इकडे असं भारतासारखं नाही की बाहेर जा आणि नारळ फ्रेश कट करून घ्या आणि नारळ पाणी घ्या. तर इकडे नारळ पाणी प्यायला असंच ऑप्शन आहे तुम्हाला. असं काय नाही, फ्रेश नारळ भेटतो पण महाग असतो, प्लस तो कट करून नसतो, घरी येऊन तुम्हाला कट करायला लागतो. आपण डेअरी सेक्शन. चला ओप्पा आतमध्ये. थंड आहे. हे फ्रीजच आहे, असं वाटतं फ्रीजमध्ये उभं आहे. 5-6 डिग्री टेम्परेचर असतं. प्रतीक्षा दूध घेते 2%. इकडे पर्सेंटमध्ये पण दूध येतं, तर हे 2% आहे आणि हे 1% आहे. म्हणजे याच्यातलं क्रीम मलाई काढून घेतले ना, सगळ्यात जास्त वालं 320. अजून पण येतं, अजून पण फुल फॅट बोलतो ना आपण अमूलचे वगैरे, फुल फॅट स्कीम मिल्क, तर तसे त्याचे हे काढून ठेवलेले असतात त्याचे. हे अंडे सिंपल साधे व्हाईट एग्स आणि हे वाले फ्री रेंज म्हणजे खुले सोडलेले, पोल्ट्रीमधले नाही, खुले सोडलेल्या फार्ममधले ब्राऊन एग्स. आणि प्राईस तुम्ही बघू शकता. आणि इंटू 60 करायचे तुम्हाला, कारण आपण कॅनडामध्ये आणि कॅनेडियन डॉलर आणि US डॉलरमध्ये डिफरन्स आहे. काही काही लोक नॉर्मली काय करतात की इंटू 70 करतात आणि बोलतात एवढं महाग, पण इंटू 70 नाही. ॲक्च्युली US डॉलर आता जास्त पण झालं आहे प्राईस US डॉलरची, पण कॅनेडियन अजून सध्या तरी 60 आहे. तर या राईस आम्ही पण हाच राईस वापरतो, खूप भारी. कोणी कॅनडामध्ये असेल आणि जर कॉस्कोतला चांगला राईस जर कोणाला पाहिजे असेल तर हा मी रेकमेंड करेल. गोल्डचा खूप भारी राईस आहे बिर्याणी वगैरेसाठी ना, आणि जिरा राईस वगैरे खूप भारी. असे लॉंग रेंज आपलं इंडिया गेट बासमती राईससारखा. आणि प्राईस पण त्याची खूप चांगली आहे, 5 किलोची ऑलमोस्ट $11.5 आहे. तर प्राईसनुसार आणि क्वालिटी टेस्ट वाईज खूप भारी आहे, हायली रिकमेंडेड. कॉस्कोमध्ये आलात तर नक्की हा राईस घ्या. नट्स वगैरे, आल्मंड्स, वॉलनटची प्राईज आहे 1 किलो 300 ग्रामचे $11.5. आणि होल आल्मंडची प्राईज आहे 1 किलो $1.5, $16. तर इकडे घी पण आहे बघा विकायला, शक्तीची प्युअर देसी घी 1.6 kg $25  1 किलो. आणि अजून एक आहे वेरका कंपनीची, नवीन कंपनी आली आहे, 3 किलोचं मोठा डब्बा आहे घीचा, काय $40. ऑलिव्ह ऑइलना लागणाऱ्या गोष्टी, हगीज वगैरे मोठ्या क्वांटिटीमध्ये भेटतात. आणि इकडच्या मुलांना देतात मिल्क प्री मिक्स आहे, बघू शकता. खूप स्टॉक आहे, म्हणजे अख्खं गोडाऊनच आहे, अख्खं गोडाऊनच विकायला ठेवलं. चॉकलेट्स वगैरे पण खूप भारी भेटतात.
भारतात जाताना नॉर्मली लोक कॉस्कोतून शॉपिंग करतात. बघू शकता तुम्ही सगळे चॉकलेट. त्याची फार्मसी पण आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता. बघू शकता किती. तर आता आपली सगळी शॉपिंग झालेली आहे, जी काय करायची होती थोडीफार. आणि मेन रिझन आम्ही कॉस्कोचं मेंबरशिप घेतलं आहे ते म्हणजे ह्यांचं पेट्रोल पंप. तर यांचं पेट्रोल जे आहे ते बाहेरच्यांपेक्षा थोडं स्वस्त आणि ते लोक पॉईंट्स देतात. ते पॉईंट्स तुम्ही नंतर वापरू शकता. आणि त्यांची पेट्रोलची जी क्वालिटी ती पण खूप चांगली आहे. तर आता आपण चला पेट्रोल भरायला. पेट्रोल भरायच्या अगोदर पहिलं गाडी शोधायची आहे, कारण मगाशी गडबडीमध्ये कुठं पार्क केले लक्षात नाही. आता गाडी शोधूया पहिलं आपण कुठं लावली आहे गाडी. हे लोक गेले वाटतं, ह्यांना आठवते. इकडे बघू शकता ते लोक चालले. मम्मी पप्पा गाडी भेटली वाटतं त्यांना. बघू आपण जर तिथं. इकडे नॉर्मली असं होतं की गाडी लावतो आपण आणि लक्षात नाही राहत की गाडी कुठं लावली. तर पहिली तर गाडी शोधायलाच 5-10 मिनटं जातात. चला आता आपल्याला गाडी भेटली तर आपण पेट्रोल भरला जातो. ते दुपारी सगळे कॉस्कोतून शॉपिंग करून आलो आणि आज कामाला जायचं होतं मला. आणि खूप उशीर झाला त्यामुळे पटकन आवडलं आणि कामावर गेलो. आत्ताच जस्ट कामावरून आलो मी, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालं. तर आजसाठी एवढंच गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा. आणि लवकरच भेटू आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.